श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वात प्रथम तर तुम्हा सर्वांना आजच्या या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता सर्व स्वामी भक्तांनी आज सकाळी स्वामींची सेवा केलेली असेल, त्यानंतर गुरुपद देखील स्वीकारले असेल, केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे दर्शन देखील घेतले असेल व आपल्या गुरूंना देखील तुम्ही भेट नक्कीच दिली असेल. तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण सर्वांनीच गुरुपौर्णिमा ही साजरी केलेली आहे. शाळेमध्ये देखील गुरुपौर्णिमा साजरी करतात. त्यानंतर घरात देखील आपण आपल्या आईवडिलांचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करतो. तर आता याच गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काही खास उपाय करायचा आहे. या ठिकाणी एक दीप लावायचा आहे. त्यानंतर रात्री जो चंद्र असतो तो पूर्ण गोलाकार अवस्थेमध्ये असतो. या दिवशी चंद्राची जी प्रकाश असतो तो हजारो पटीने जास्त असतो किंवा मग चंद्रदेव हे आपल्या पृथ्वीच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे चंद्रदेवाच्या ज्या काही सकारात्मक लहरी असतात, जी काही ऊर्जा असते, तिचा जास्तीत जास्त फायदा आपल्या आयुष्यामध्ये व्हावा, त्याचा जे काही प्रकाश आहे तो आपल्या आयुष्यामध्ये देखील यावा, यासाठी आपल्याला आज चंद्रदेवांची पूजा करायची आहे. चंद्रदेवांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि हे सर्व कसे करायचे आहे त्याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात प्रथम तर रात्री चंद्रदर्शन आपल्याला घ्यायचे आहे. म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्ण गोलाकार स्थितीमध्ये असतो. चंद्राचा प्रकाश हा खूप जास्त पटीने पृथ्वीतलावर पसरलेला असतो. त्यात सकारात्मक लहरी असतात व त्याचा आपल्या जीवनावर देखील खास प्रभाव पडत असतो. आता आपल्या आयुष्यामध्ये अडकलेली काही कामे असतात जी की वेगवान गतीने व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आज चंद्रदेवाला तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहेत. म्हणजे चंद्रदेवांची पूजा तुम्हाला करायची आहे. आता रात्री चंद्र गोवल्याच्या नंतर म्हणजे चंद्रदर्शन तुम्हाला करायचे आहे. चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करायचे आहे. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे दूध टाकायचे, कच्चे दूध, आणि हळद, फूल, कुंकू, अक्षदा या अर्पण करायचे आहेत. आणि ते तांब्यातले पाणी खाली जमिनीवर टाकत ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. किंवा मग जोपर्यंत ते पाणी संपत नाही तोपर्यंत ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अडकलेली कामे वेगाने चालू होतील. तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी कमी होऊन सकारात्मकता वाढीस लागेल. तसेच तुमच्या आयुष्यात सर्व काही मंगलमय होण्यास सुरुवात होईल. आता चंद्रदेव हे मनाचे कारक मानले जातात. म्हणजे ज्या प्रकारे आपले मन चंचल असते, कोणत्याही गोष्टीवर आपण निर्णय घेऊ शकत नाहीत, जर तुम्ही आजच्या रात्री चंद्रदेवाची पूजा केली तर नक्कीच तुमचं मन तुमच्या ताब्यात येईल. किंवा मग तुम्ही जे काही निर्णय घेता ते एकदम स्थिर आणि विचार करून घेता व ते निर्णय तुमचे योग्य देखील ठरतील व तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कामे अडकली असतील ती कामे सुरळीतरित्या चालू होतील. त्यामुळे आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्रदेवाचे दर्शन घ्या, चंद्रदेवाला अर्घ्य द्या, त्यानंतर हळद, फूल, कुंकू, अक्षदा ह्या नक्कीच अर्पण करा. अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही चंद्रदेवाची पूजा करा. त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य अर्पण करतो, तसाच तुम्हाला आज देखील नैवेद्य अर्पण करायचा आहे. म्हणजे दुधाची खीर बनवून त्यात चंद्रदेवाला त्याचा प्रसाद दाखवायचा आहे आणि तोच प्रसाद तुम्ही देखील ग्रहण करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी तुळशीसमोर एक शुद्ध तुपाचा दीप तुम्हाला नक्की प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला नक्कीच लावायचा आहे. असं केल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यास सुरुवात होते. तुम्ही रोज देखील तुळशीसमोर दीप हा लावायलाच हवा. प्रत्येक दिवशी तुमच्या हातून तुळशी मातेचे पूजन हे व्हायलाच हवे. जर तुमच्या हातून तुळशी मातेची पूजा घडत असेल, तुमच्या घरामध्ये तुळशीच्या समोर तुम्ही दीप लावत असाल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी ह्या सकारात्मक घडण्यास सुरुवात झालेली असेल. व जर तुम्ही आत्तापर्यंत तुळशीची पूजा केली नसेल तर या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुळशी मातेची पूजा नक्की करा. तुळशी मातेसमोर एक शुद्ध तुपाचा दीप नक्कीच लावा. शक्यतो तेलाचा दीप लावणे टाळा. जितके शक्य होईल तितके शुद्ध तुपाचा दीप तुळशी मातेसमोर लावावा. तुळशी मातेला नमस्कार करून तुळशी मातेची मनापासून अगदी मनोभावे प्रार्थना करावी. आणि तुळशी माता ही भगवान विष्णूंची प्रिय असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी जाप केला तरीही चालू शकतो. आशा करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल आणि तुम्ही देखील आज
हे 2 उपाय नक्कीच करतान, म्हणजे चंद्रदेवाचे दर्शन घेतान, चंद्रदेवाची पूजा करताना आणि तुळशी मातेसमोर शुद्ध तुपाचा दीप देखील लावतान. तर पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.